SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, कुसूर, चितपूर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असून अनेक हायवा गाड्या बिगर नंबर प्लेट आणि बिगर परमिटच्या रस्त्यावर धावत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वैध परवानाधारक वाहनांपेक्षा बिगर परमिट गाड्यांची संख्या अधिक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली असून संबंधित प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे अनेक हायवा वाहनांच्या नंबर प्लेट दिसू नयेत म्हणून त्यावर चिखल, कापड किंवा इतर साहित्य लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांची ओळख पटवणे कठीण होत असून वाळू माफियांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. रात्रीसह दिवसाही ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमांना जणू हरताळ फासण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही वाहनांकडे अधिकृत परमिट असले तरी मोठ्या प्रमाणावर बिगर परमिट गाड्या बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. भरधाव आणि ओव्हरलोड गाड्यांमुळे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांची अर्थपूर्ण डोळेझाक सुरू आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिगर नंबर आणि बिगर परमिट गाड्या सुरू असताना अद्याप ठोस कारवाई का होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही ठिकाणी या अवैध वाळू वाहतुकीला राजकीय अभय असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असताना संबंधित विभाग मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ संयुक्त मोहीम राबवून बिगर नंबर, बिगर परमिट आणि ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच अवैध वाळू माफियांवर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. प्लेट